ऋषिकेश पानसरेच्या मृत्यूनंतर नायगाव पेटले. अवैध हायवा वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे 25 वर्षीय ऋषिकेश पानसरे या तरुणाच्या अपघाती मृत्यूने परिसरात संतापाचे वातावरण उसळले आहे. अवैध हायवा वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत 150 ते 200 ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि अवजड वाहनांची वाहतूक ठप्प केली. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी 8 ते 10 हायवा गाड्या विना क्रमांक व विना परवानगी धावत असल्याचे उघड केले. काही वाहन चालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक वाहने ग्रामस्थांनी पकडून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. घटनेची माहिती मिळताच महसूल, आरटीओ व पोलीस प्रशासनाने अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यात अवैध वाहतुकीशी संबंधित ही चौथी जीवघेणी घटना असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी काही महसूल व आरटीओ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाकडे अवैध वाहतुकीचा अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. कायमस्वरूपी कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट.